वेधास्वांगोजितः कृष्ण दृढः संकर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामनाः. वेदा विधान करणारा, निर्माण करणारा ब्रह्मदेव. स्वांग जे निर्माण करावायचे आहे त्या कार्याचा अंगभूत जो स्वतःच आहे. असे दागिन्यांच्या निर्मितीत सोने अंगभूत असते. अजित जो कोणाकडून जिंकला गेला नाही. कृष्ण वर्णाने काळा असलेला श्रीकृष्ण, व्यास, अर्जुन, दृढ घट्टपणे टिकून राहणारा, ज्याच्या स्वरूपाची वा सामर्थ्याची कधीही हानी होत नाही असा. संकर्षणोच्युत उत्तम रीतीने आकर्षण करणारा, ओढून घेणारा असा अच्युत किंवा बलरामाच्या रूपाने अवतार घेणारा अच्युत. वरुण जलाची देवता किंवा संध्याकाळच्या वेळी आपले किरण आवरून घेणारा सूर्य. वारुण वरुणाचा पुत्र, अगस्ती किंवा वशिष्ठ. वृक्ष वृक्षाप्रमाणे स्थिर असणारा किंवा संसाररूपी वृक्षाच्या रूपात प्रगट होणारा. पुष्कराक्ष हृदयकमलामध्ये ध्यान केले असता चित्स्वरूपाने प्रकाशित होणारा. महामनाहा उदार अंतःकरणाचा किंवा केवळ मनाच्या संकल्पाने सृष्टी, स्थिती, अंत या विश्वाच्या तीनही अवस्था घडविणारा. भगवान भगहा आनंदी वनमाली हलायुधाः आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः. भगवान संपूर्ण ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, शोभा, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य या सहांना भग असे म्हणतात. ते सहाही भाव ज्याचेजवळ आहेत तो, किंवा भूतांची उत्पत्ती, प्रलय, येणे जाणे, विद्या आणि अविद्या या सर्व गोष्टी जो जाणतो त्याला भगवान असे म्हणतात. भग हा ऐश्वर्यादींचा उपसंहार करणारा. आनंदी आनंदाने युक्त, सर्व संपत्ती समृद्धीने युक्त. वनमाली वैजयंती माला धारण करणारा किंवा रानफुलांची माला धारण करणारा. हलायुध नांगर हे ज्याचे आयुध आहे असा बलराम हे ज्याचे स्वरूप आहे. आदित्य अदितीचा पुत्र. ज्योतिरादित्य सूर्यमंडलाच्या ज्योतीत म्हणजे प्रकाशात राहणारा. सहिष्णू सहन करणारा. शीत उष्ण, सुख दुःख, मानापमान, जय पराजय इत्यादी द्वंद्वे जो निश्चलपणे समाधान वृत्तीने सहन करतो. गतिसत्तम सर्वश्रेष्ठ गती जी मुक्ती ती ज्याचे स्वरूप आहे तो.